तुम्हाला एक प्रश्न विचारते. श्रीमंत होण्यासाठी महत्त्वाचे काय आहे? काही लोक म्हणतील भरपूर पैसा कमावला पाहिजे, काही म्हणतील व्यवसाय केला पाहिजे, काही म्हणतील उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. या सर्व गोष्टी गरजेच्या आहेतच, पण त्यापेक्षा श्रीमंत होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे श्रीमंतीची मानसिकता. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मनी माइंडसेट. तुमची मानसिकता जर श्रीमंतीची असेल ना, तर तुमच्याकडे काही नसताना सुद्धा तुम्ही भरपूर पैसे कमवाल. पण तुमची मानसिकताच गरिबीची असेल तर तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी टिकणार नाही. आता प्रश्न निर्माण होतो, ही मानसिकता तयार कशी करायची? कारण शाळेत आपल्याला आर्थिक शिक्षण कोणी शिकवणार नाही. त्यासाठी मित्रांनो, आज मी तुम्हाला पैशाच्या संदर्भात 5 जबरदस्त पुस्तके सांगणार आहे. पहिले पुस्तक आहे कॅश फ्लो क्वाड्रंट बाय रॉबर्ट कियोसाकी. खरं तर रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकानेच माझे आयुष्य बदलले. हे पुस्तक वाचल्यानंतरच खऱ्या अर्थाने मला ॲसेट व लायबिलिटीमधील फरक समजला. याच रॉबर्ट कियोसाकी यांचे कॅश फ्लो क्वाड्रंट हे असे पुस्तक आहे जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी काय करावे लागेल हे शिकवते. आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य म्हणजे आपल्या आयुष्यातील अशी स्टेज जेव्हा आपल्याला पैशासाठी काम करावे लागत नाही, कारण आपले ॲसेटच आपल्याला पैसे कमवून देतात. या जगात जे कोणी पैसे कमवतात त्यांना रॉबर्ट कियोसाकी यांनी 4 भागात विभागले आहे. त्यांचे म्हणणे आहे की जगातील प्रत्येक व्यक्ती यापैकी एक किंवा जास्त क्वाड्रंटमध्ये राहून पैसे कमावतो. ते क्वाड्रंट आहेत ई म्हणजे एम्प्लॉई, बी म्हणजे बिझनेस ओनर, आय म्हणजे इन्व्हेस्टर, एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड. तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहावे लागेल, त्यासाठी काय करावे लागेल, या सर्व गोष्टी त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. दुसरं पुस्तक आहे द रिचेस्ट मॅन इन बेबीलॉन, ज्याची मराठी आवृत्ती आहे बेबीलॉनमधील सर्वात श्रीमंत माणूस. 100 वर्षे जुने असलेल्या या पुस्तकामध्ये तुम्हाला श्रीमंत होण्याचे 7 रहस्य सापडतील. जो बेबीलॉनचा सर्वात श्रीमंत माणूस अर्कड यांनी सांगितले आहे. हे पुस्तक 4000 वर्ष जुने शहर बेबीलॉनवर आधारित आहे. आज जिथे इराक, इराण, तुर्की हे देश आहेत, तेव्हा या देशांना बेबीलॉन म्हणून ओळखले जायचे. इथे राहणारे लोक कष्टाच्या जोरावर खूप श्रीमंत झाले होते. हे पुस्तक बेबीलॉनचा सर्वात श्रीमंत माणूस अर्कडवर आधारित आहे. पैशाची बचत कशी करायची, पैशाची गुंतवणूक कुठे करायची, पैसा कोणाकडे आकर्षित होतो, पैसे किती खर्च करायचे, कर्ज घ्यायचे की नाही, अशा अनेक गोष्टींचा उलगडा या पुस्तकात होतो. तिसरे पुस्तक आहे रिच डॅड्स गाईड टू इन्व्हेस्टिंग. याची मराठी आवृत्ती आहे रिच डॅड गुंतवणुकीचा मार्गदर्शक. या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले आहे की श्रीमंत लोक आपले पैसे कुठे गुंतवतात. ते अशा ठिकाणी गुंतवतात जिथे गरीब मानसिकतेचा माणूस पैसे गुंतवण्याचा विचार सुद्धा करत नाही. या पुस्तकात तुम्हाला गुंतवणुकी संदर्भात खूप छान माहिती मिळेल. तुम्हाला समजेल गुंतवणूकदार किती प्रकारचे असतात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा गुंतवणूकदार बनायला आवडेल. चौथे पुस्तक आहे सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड. टी हार्व इकर या लेखकाचे हे बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने 17 वेल्थ फाइल्स म्हणजेच थोडक्यात 17 पैशाचे सिद्धांत दिले आहेत, ज्यामुळे आपली पैशाची मानसिकता बदलते. श्रीमंत लोक अजून श्रीमंत का होतात आणि गरीब अजूनच गरीब का होत जातात, याचे कारण तुम्हाला या पुस्तकात समजणार आहे. काही सिद्धांत मी येथे सांगत आहे. श्रीमंत लोक पैशाला कधीच वाईट बोलत नाही. श्रीमंत लोक नेहमी वेळेची किंमत करतात. श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात. श्रीमंत लोक नेहमी नवीन शिकत राहतात. तुम्हाला बाकीचे सिद्धांत जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक नक्की वाचा. 5वे पुस्तक आहे रॉबर्ट कियोसाकी यांचे रिटायर यंग रिटायर रिच. या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे. कमी वयात ते कसे रिटायर झाले. रिटायर झाले म्हणजे ते घरी बसून नाही राहिले. रिटायर झाले म्हणजे ते लवकर श्रीमंत झाले.
ज्यामुळे त्यांना पैशासाठी काम करावे लागले नाही. तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर काय करावं लागेल? सामान्यपणे लोकांना लवकर श्रीमंत होण्यात काय अडचणी येतात, त्यासाठी त्यांना काय करावे लागते? लिव्हरेज या संकल्पनेचा वापर करून माणूस लवकर श्रीमंत कसा होऊ शकतो? सामान्य लोक बिझनेस चालू करायला का घाबरतात? कमी काम करून जास्त पैसे कसे कमवायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात पाहायला मिळतील. या 5 पुस्तकांवर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, व्हिडिओ लाईक